भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसह पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले। पाकिस्तानने जैश ए मोहम्मद आणि डी कंपनीला मुळासकट संपवावं, शिवाय मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा केल्यानंतरच भारत पाकिस्तानमध्ये चर्चा शक्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं। तसंच कराचीत असलेला दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईदवर पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणीही स्वराज यांनी केली आहे। दरम्यान जॉन केरी यांनीही पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिला। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर 8 के मुंबई और 2016 के पठानकोट आतंकवादी हमलों के जिम्मेदार लोगों को सजा देने के लिए जल्द और कठोर कार्रवाई करनी चाहिए। The United States continues to support all efforts to bring the perpetrators of the Mumbai and the Pathankot attacks to justice. And we cannot and we will not make distinctions between good and bad terrorists. Terror is terror, no matter where it comes from or who carries it out. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण करार झालाय। या करारानुसार भारत जगातील कोणत्याही अमेरिकी विमानतळाचा वापर करू शकणार आहे। तसंच अमेरिकेलाही भारतीय लष्करी विमानतळांचा वापर करता येऊ शकणार आहे। अमेरिका आणि भारतानं लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ ॲग्रीमेंट म्हणजेच LEMA या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे। पेंटागनमध्ये ही बैठक पार पडली। दोन्ही देश सुरक्षेसंबंधी सर्व संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आता करू शकणार आहे। जामनगर आणि राजकोट दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतर्कतेमुळे एका कॅमेरामनचा जीव वाचवलाय। मोदींच्या हस्ते सौना परिजल योजनेचं उद्घाटन होणार होतं। मोदींनी हिरवा कंदील दाखवताच नर्मदेच्या पात्रातून पाणी थेट सौराष्ट्राकडे धावणार होतं। त्याआधी या सगळ्या वृत्ताचं चित्रीकरण करण्यासाठी दूरदर्शनचे कॅमेरामन संतोष शेजकर नदी पात्रात उतरले आणि पाणी सोडण्याच्या आधी काही क्षण ते मोदींच्या नजरेस पडलं। त्यानंतर मोदींनी विजय रुपाणींना सांगून त्यांना बाहेर हटवलं आणि कॅमेरामन नदी पात्रातून दूर जातात काही क्षणात पाण्याचा लोंढा कॅमेरामनला येऊन धडकला। ही सगळी दृश्य इतर कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली। केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालंय। गेल्या 2 वर्षांचा बोनस देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 33 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। 2014, 15 आणि 2015-16 असा 2 वर्षांपासून थकीत असलेला बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। हा बोनस 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लागू होईल। बिगर शेती कर्मचाऱ्यांचं किमान दैनिक वेतन 350 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही यावेळी जेटलींनी केली। दररोज किमान 246 रुपये असलेल्या या वेतनात 104 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे। 2014-15 and 15-16 का रिवाइज्ड नॉर्म्स के बेसिस पे बोनस इंटाइटलमेंट ड्यू था। उस बोनस इंटाइटलमेंट को रिलीज करने का सरकार ने फैसला किया है। गाझियाबादमध्ये एका भीषण अपघातात ऑल्टो कारचा चालक आश्चर्यकारकरित्या बचावलाय। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑल्टो कारला सुसाट वेगाने आलेल्या एका कारनं जोरदार धडक दिली। यामध्ये ऑल्टो कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। मात्र ऑल्टोमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला पोलीस आणि लोकांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढलं। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशा भीषण अपघातातून सही सलामत वाचणं याला ईश्वरी चमत्कारच म्हणावा लागेल। चेन्नईमध्ये इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर कुत्र्याला फेकणाऱ्या 2 तरुणांना प्रत्येकी 2 लाखांचा दंड भरावा लागणार आहे। MGR मेडिकल विद्यापीठाच्या समितीनं दंड भरण्यास सांगितलंय। जून महिन्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या गौतम सुदर्शन आणि आशिष पोळ या तरुणांनी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून कुत्र्याला खाली फेकलं आणि त्याचा व्हिडिओ तयार केला। त्यानंतर प्राणीप्रेमींनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं। या प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानं MGR मेडिकल विद्यापीठाची समिती स्थापन झाली होती। या समितीनं प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 लाखांचा दंड सुनावलाय।
यानंतर बातमी क्रिकेटच्या मैदानातून. नॉटिंगहममध्ये काल झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तानमधल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केलाय. इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत 50 षटकात 444 धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडच्या एडी हेल्सनं 166 चेंडूत 175 धावा कुठल्या. त्याला बटलर आणि रूटनं चांगलीच साथ दिली. 445 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला पाकिस्तानी संघ 42 ओव्हरमध्ये केवळ 275 धावा करू शकला. शर्जीत खानच्या 58 धावा वगळता कुठलाही खेळाडू इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. अखेर इंग्लंडनं हा सामना तब्बल 169 धावांनी खिशात घातला.